चालता चालता चला फायनल व्हायरल करी आपले काय आम्ही जाते आता फिरायला सारंगपूर लोकेशन बनवत नाही पण डायरेक्ट जाते बघू शकता तुम्ही. काम करत आला कोण म्हणे आवाज नाही जावाची आवाज रे भाऊ. आम्ही आता फायनली निघालोय आता पेट्रोल पंप वर ते आलेलो आहे बघू शकता. दादा गाडी तुला माहिती पेट्रोल वगैरे टाकणार आणि डायरेक्ट जाणार लोकेशन आम्हाला काही माहित नाही पण डायरेक्ट निघालोय गावावरून बघू शकता. फायनली गाडी बघू शकता. साथ ले जाना न भूले. आता सुरत मध्ये पोहोचलोय बघू शकता तुम्ही. तर आम्ही आलेलो आहे आता सुरत मध्ये बघू शकता तुम्ही. ट्रेन केलेला आहे भाऊ इथं आम्ही बघू शकता. एक भाऊ तिकडे गेलेला आहे, एक भाऊ आंघोळीला गेलेला आहे. आजूपर्यंत आमचं ठरलेलं नाही आम्ही कुठं जाणार आहे. फक्त जाते शिंदखेड्यावरून आलो आम्ही डायरेक्ट आता सुरतला. आता जात कुठे तेच आम्हाला माहित नाही. तुम्ही बघू शकता रूम कसा आपला एक नंबर रूम आहे. काय बोलते पब्लिक विषय नाही आहे भाई. डायरेक्ट जाणे तिकडे जाणे घरी आम्ही अजून काहीच माहित नाही. फक्त जाणे तुम्ही देखू शकता. बाहेर पण वातावरण कसं आहे एकदम खतरनाक वातावरण होई झाले देखू शकतोस तुम्ही. बाहेर पण एकदम खतरनाक वातावरण होई झालं. आता येईल आता अंग वगैरे धुतस निघतच आम्ही डायरेक्ट 8 वाजता ट्रेन आहे आमले. त्यानंतर द्वारका जाणं आहे माहित तर अजून नाही हे जाणं का नाही फक्त जाणं एवढं माहिती. मित्रांनो आमचा टाइमपास नाही होत होता तर बघा क्रिकेट खेळायला येऊन लागलेले. आमची ट्रेन 8:30 वाजता आहे म्हणून टाइमपास नाही होते. सकाळचा घरामध्ये होतो पण आता आलेलो आहे क्रिकेट खेळायला बघू शकता तुम्ही. टाइमपास करायचा आहे बाबा हा मला बाकी काही नाही बघू शकता तुम्ही. कसं काय मित्रांनो रूम वगैरे आणला आहे आता बघू शकता तुम्ही. आता जाते आम्ही पटनात फोन करते चालेल चला. चला. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो रेल्वे स्टेशनवर बघू शकता तुम्ही. सुरत रेल्वे स्टेशनवर आलेलो इथून आम्हाला ट्रेन आहे. बघा हा सकाळचा आज झालेला आता आलेला आहे भाऊ. नाही आलेलो आहे आता बोता जंक्शनवर. आता थोडा नाश्ता वगैरे करणार मग डायरेक्ट निघालणार आम्ही सारंगपूर साठी. बघू शकता आम्ही जाते सारंगपूर जाण्यासाठी 10 मिनिट बस आहे बघू शकता. बस रिक्षाच्या नांदी लागून आता भाऊ बस मध्ये जातो पण चमकेल चमकेल ते काय व्हिडिओ काढलाय काय चालता चालता चला फायनल व्हायरल करी आपले 300 किलोमीटर होणे पण 400 किलोमीटर होईल. यार म्हणजे काय म्हणलंय ते नेमून ऐकलं अहो पोरानं म्हणणार समजेल ना. आम्ही इथला 8 ते 9 चांगला गेले गाड़ी कब जाएगी अभी पता नहीं. चिचवारी मारता गई आए ना नहीं मारता है कुछ समझ में नहीं आता दादा. हाँ जाएगी जाएगी सारंगपूर कितने बजे 10-15 मिनट हम चालू जवान 10 मिनिट लागेल. कसं काय मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता सारंगपूरला बघू शकता तुम्ही. हो
जसं की आमचे फोटोशूट वगैरे झाले बघू शकता तुम्ही. पहिले याला ना बोला नसे फायनली काय आमचे फोटोशूट झालेले तुम्ही बघू शकता. आता आम्हाला अजून बघू शकता पब्लिक किती खतरनाक आहे. मी बघ अजून तर. आणि येतं ना बाई फिरण्यासाठी खूपच काही काही आहे. फक्त टाइम पाहिजे फिरायला, दुसरं काय नाही. तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता आम्ही मंदिरामध्ये एंट्री मारलेली आहे. मंदिर बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. डायरेक्ट तो बघू शकता कितीचा आहे. डायरेक्ट किती महाग येतो ते बघू शकता. रेट वगैरे पण बघा तुम्ही किती महाग आहे. हे बघा बघा किती महाग आहे रे. आम्ही फिरून गेलो होतो मंदिरामध्ये, परत आलेलो मंदिर बघायला. बघू शकता तुम्ही. मंदिर बघू शकता भावा मी किती खतरनाक आहे. डायरेक्ट बघू शकता किती मोठा गेट आहे. आपला दादू भाऊ, मयूर भाऊ, चिंटू भाऊ स्वतःच येते. संध्याकाळी आलो भाऊ, चहा वगैरे पिली. आम्ही संध्याकाळी आलो, चहा वगैरे पिली आणि आता चाललो ना स्वामीनारायण मंदिर बघायला. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आधी जायला पाहिलं आपले जात आपण उद्योग जाऊ ना आम्ही आलेलो ना आता स्वामीनारायण मंदिर बघायला. बघू शकता तुम्ही. अँगल बरोबर बघू शकता. दोन मंदिर अँगल बरोबर. बॅकग्राऊंड फुले बी लागेल चालू पाऊस राजा. बघू शकता भावांना मंदिर किती मोठे आहे. आम्ही इथं फोटोशूट केलेले, फोटोशूट वगैरे चालू आहे. बघू शकता तुम्ही. फोटोशूट करून तुम्हाला सगळे मंदिर दाखवणार. मंदिर मध्ये कसं कसं काय काय आहे, अजून लोकेशन काय आहे. तुम्ही इथं प्री वेडिंग वगैरे काही करू नाही शकत, कारण की इथं व्हिडिओ बनवायचं पण नाही सांगितलंय, पण आम्ही बनवते तरी तुमच्यासाठी. बघू शकता मंदिर किती खतरनाक आहे भावांनो. इथं डायरेक्ट बघू शकता तुम्ही. गुजरातीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी. इथं बघू शकता. एक मंदिर बघायला 15 ते 20 मिनिट लागत आहे. तर तुम्ही विचार करू शकता बघण्यासाठी किती फायदा असेल. बघू शकतो किती खतरनाक काम केलेलं आहे मंदिराचं.
बाई नारीक्षण घेणार आहे ही जागा बरोबर झाड आहे सुरेश हा विषय दोन मंदिर झालं भाऊ फिरायचे, आता तिसरं मंदिरला जाते. तिसरं मंदिर मध्ये बघू काय आहे. आपला रोंग नंबर बघू शकते किती सुंदर मंदिर आहे. तीन मंदिर झाले भावांनो, हे चौथं मंदिर बघू शकता तुम्ही. सगळे मंदिर फिरले. हे बघा, हे जे मंदिर आहे ना, याच्यामध्ये ते जे संन्यास वगैरे घेतात ना त्यांचं आहे. आणि या मंदिरामध्ये अस्थि कलश आहे आणि हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. तुम्ही सगळे मंदिरे फिरा, एकच नंबर मंदिर आहे, काहीच विषय नाही डायरेक्ट. सगळे मंदिर फिरले, एकदम भारी वाटला आम्हाला. आम्ही आता जाते घरी आणि ब्लॉग जास्त मोठा झालेला आहे म्हणून आपण याच्या पुढे कुठं जाते ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल.